नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की आपण आभा आयडी काढत असताना आपल्याला अशा पद्धतीचा मेसेज येतो। कोणाच्या संदर्भामध्ये मला 3 ते 4 ताईंची कमेंट होती आणि मला स्वतःला देखील एका लाभार्थ्याची अडचण होती। ती काय तर ज्या लाभार्थ्यांचं म्हणजे जे गरोदरपणामध्ये आई वडिलांच्या म्हणजे वडिलांच्या नावाने ज्या मातेची नोंदणी झाली आणि त्याच मातेच्या माध्यमातून बालकाची देखील म्हणजे ती माता तशीच्या तशी आपण स्तनदा करत असतो, म्हणजे वडिलांच्या आधारावर वडिलांच्या नावाने नोंदणी झालेल्या मातांच्या मुलांच्या संदर्भामध्ये आपल्याला त्यांचं आभा आयडी काढता येत नव्हतं। तर माझं देखील एक लाभार्थी होतं, तर मी काल तो प्रयत्नच करत होते की नेमकं काय करावं, माझं पण डोकं चालत नव्हतं। मी माझ्या ताईंना पण सांगितलं की मी बघते, तर मातेच्या संदर्भामध्ये मला सोल्युशन मिळालेलं नाही, परंतु आईचं नाव माहेरच्या नावाने असल्यावर आपल्याला आभा आयडी आता काढता येऊ शकतो। तर कशा पद्धतीने तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की ज्यांचं माहेरचं नाव आहे अशा लाभार्थ्यांच्या म्हणजे माहेरचं नाव असलेल्या आईच्या मुलांचं त्या मुलांचा आपण आभा आयडी ह्या पद्धतीने काढू शकतो। तर आपल्याला काय करायचं अगदी थोडक्यात सांगते, टेन्शन घेऊ नका। तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज आलाय का ते आधी बघा अशा पद्धतीचा एक मेसेज येईल, त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज येईल की युडिया एरर कोड ह्या पद्धतीचा तुम्हाला मेसेज आला, म्हणजे समजून घ्यायचंय की नक्कीच ते जे आहे लाभार्थ्याचं माहेरचं ज्यांचं नाव आहे तर त्यांना ही अडचण येणार आहे। तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात बघा मी एका लाभार्थ्याचं केलेलं आहे तेच तुम्हाला सांगते। तर दुसरं काहीच करायचं नाही, आपल्याला लाभार्थ्याच्या नावावर जाऊन त्याची म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटाचं बालक असेल किंवा तुमचं पुढचं असेल त्याचं तुम्ही अजून केवायसी केलेलं नसेल तर आईचं हे आधार म्हणजे आत्ताचं आलेलं आधार वापरून केवायसी करायची आणि केवायसी केल्यानंतर त्या लाभार्थ्याचं जर तुम्ही आभा आयडी काढायला गेलात तर निघतं। बघा माझं एका लाभार्थ्याचंच तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीचा मेसेज येत होता। आता बघा हा लाभार्थी आहे तो, बघा हा लाभार्थी आहे तो, तर याचं ह्याच पद्धतीचा मेसेज येत होता। तर याचं मी आभा आयडी काढलं। तर आधी मी काढत होती तर तेव्हा मला देखील मी मोबाईल व्हेरीफाय केला आणि त्याच्यानंतर आभा आयडी काढायला गेली तर त्याच्या आईच्या नावाने म्हणजे तिकडच्या माहेरच्या नावाने नोंदणी केली असल्यामुळे बालकाचं आभा आयडी निघत नव्हतं। तर मग मी विचार केला काय करावं, तर मी त्या लाभार्थ्याची केवायसी केली, दुसरं काहीच केलं नाही। केवायसी केल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मी केवायसी काल केली आणि आज त्या लाभार्थ्याचं मी आभा आयडी काढलं तर ते निघालेलं आहे। तर ते कसं तुम्हाला ते दाखवते, काढायची प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण आभा आयडी कसं काढतो। आता त्या लाभार्थ्याची आभा आयडी निघालेला आहे हेच तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते। त्याच्यासाठी आपल्याला इथं मध्ये क्लिक करावं लागणार, व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी आभा आयडी कसा काढायचा सगळ्यांना सांगितलेला आहे, त्याच्यामुळे मी आता फक्त तुम्हाला त्या लाभार्थ्याचा मी आधी केवायसी केली, फेस कॅप्चर केलं, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती की केवायसी केल्यानंतर लगेच आपल्याला फेस कॅप्चर हे करावं लागतं। आता ते 0 ते 6 महिने वयोगटातील बालक आहे, आपल्याला सगळ्यांचा आभा आयडी काढायचं, वरून आदेश आलेले आहेत। तर त्या हिशोबाने आपल्या खूप साऱ्या ताईंना ही अडचण येते। फक्त मातांच्या संदर्भामध्ये काय करता येईल ते अजून मी शोधलेलं नाही, कारण की माझ्याकडे ते मी अजून पाहिलेलं नाही, ते नक्कीच त्याच्यावर सोल्युशन सापडलं का तो पण मी व्हिडिओ करणार। परंतु आता सध्या हे बघा, आता तुम्ही जर पाहिलं लाभार्थ्याचं नाव तर बघा तुम्हाला झूम करून दाखवते, सोनू गणेश पारधी, आणि तर जर तुम्ही खाली पाहिलं मदर्स नेम तर बघा आरती मंगल पारधी, म्हणजे त्या मातेचं जे नाव आहे तर ते नाव हे माहेरकडचं नावाने मी गरोदर माता असताना तिला नोंदली होती, त्याच्यानंतर लगेच ती लॅक्टिंग मदर म्हणजे स्तनदा माता झाली आणि तसं तर तसं बाळ इथं आलं। तर माझं पण डोकं काम करत नव्हतं की आपण काय केलं पाहिजे। तर मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटलं की आपण ह्या लाभार्थ्याची केवायसी करून बघू, म्हणजे मातेचं आता वडिलांच्या नावाने आधार आलेला आहे, आधार तिचं अपडेट झालेलं आहे आणि ते आधार अपडेट झालेलं जर आपण केवायसी केली तर कदाचित आपल्याला बालकाचं आभा हे काढता येऊ शकतं। कारण की केवायसी मध्ये नाव ते जे बालकाचं मागे गणेश पारधी म्हणजे जे वडिलांचं नाव आहे तर तेच त्या मातेच्या मागे बी ते नाव आलं केवायसी मध्ये, तर नक्कीच हा बदल, कारण की तिचा आधार पतीच्या नावाने आता झालेला आहे आणि बालकाचं नाव हे आपण मुलाचं जे वडिलांचं असतं तेच आपण टाकतो, तर त्या पद्धतीने तसं होऊ शकतं। म्हणून मी केवायसी केली काल आणि आज त्या बालकाचा आभा आयडी मी काढला, तर त्या बालकाचा आभा आयडी हा लगेच निघालेला आहे। बघा तुम्हाला दाखवते, नाव पण तुम्ही पाहिलं तर बघा ह्या त्याच बालकाचा, बघा तुम्ही जर वर स्क्रीनवर पाहिलं तर हे तेच बालक आहे
त्या बालकाचं नाव बघा तुम्ही बघू शकता आणि खाली तुम्ही त्या बालकाचा आभा आय डी देखील काढलेला अशा पद्धतीने बघू शकता. म्हणजे काल मला पण प्रश्न पडलेला होता की ह्या बालकाचा आपल्याला आभा आय डी कसा पद्धतीने काढता येईल. तर ताईंनो 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकं जर असतील आणि जर मातेचं पतीच्या नावाने आधार अपडेट झालं असेल तर तुम्ही नक्कीच त्या बालकाचा KYC करून आभा आय डी काढू शकता. पण आपण नोंदवलेली माता तिची KYC आपण त्याच नावाने केलेली आहे तर तिची दुसरी KYC कशी करायची किंवा तिच्या त्या आत्ताच्या आधार कार्डनुसार अपडेट कसा करायचा आता हे पाहते मी. पण सद्यस्थितीमध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकं तुमचे माहेरच्या नावाने जर त्या मातेची नोंदणी झाली असेल तर तिची चालूच्या आधार कार्डवर तुम्ही KYC बालकाची KYC करून टाकायची. नक्कीच त्या बालकाचा आभा आय डी हा निघू शकतो. एवढंच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता मातांसाठी पुढे बघता येतं का मला ते बघते. त्याच्यामुळे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सोल्युशन माझ्याकडे निघालं तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. धन्यवाद.